धर रे जातो भाई धर गाडी चाललोय माझा मोबाईल दे ना गाडी घ्यायचं याला म्हणतात मराठी सगळे भेटले की एका मिनिटात कार्यक्रम संपतो मी तुम्हाला सोडत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी मराठी संघर्ष यात्रा मान्य दादा जरांगे पाटील यांचं राजगुरुनगरमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. आमचा मुलांवर संघर्ष यात्रा मान्य दादा जरांगे पाटील हा बसून हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांनी आता खाली बसून घ्या.
आणि व्यासपीठावर माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समवेत फक्त व्हीआयपी बसतील, बाकीच्या सगळ्यांनी मागे जायचंय, सगळ्यांनी मागे जायचंय. चला मागे सगळे. यानंतर खऱ्या अर्थानं आज भारत देशामध्ये प्रथमच ही देहांडी साकारली जाते, ही म्हणजे श्री जन्माची व आरक्षणाची देशातील पहिली देहांडी. आणि या दहीहंडीसाठी एक आगळं व्यक्तिमत्व उपस्थित होत आहे, ते म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या मराठा बांधवांसाठी घरावर तुळशीपत्र ठेवलं, समाजासाठी आपलं वाहून दिलं आणि खऱ्या अर्थानं वाहत असताना प्रत्येकाचा श्वास जपण्याचं काम माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलं आहे. आणि म्हणून त्यांचं राजगुरुनगरमध्ये अर्थात खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा सन्मान अखंड मराठा समाज खेड तालुक्याच्या वतीनं आणि सभापती आदरणीय अंकुशभाऊ राक्षे युवा मंचाच्या वतीनं व्यासपीठावर केला जातोय. मी विनंती करतो आदरणीय मनोजदादांना आपण त्याचा स्वीकार करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. व्यासपीठावर माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा शुभागमन झालेला आहे, तो विराजमान झालेला आहे. बाकीची गर्दी थोडीशी मागे सरा. संयोजक आयोजक सर्वांना विनंती, गर्दी कमी करायचंय, पाठीमागे सरा. यानंतर आता पुन्हा एकदा थरांचा थरार दहीहंडी सोहळा अर्थात या ठिकाणी सुरू राहणार. माऊली ग्रुप गोविंदा पथक अवसरी खुर्द या ग्रुपच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे स्वागत. बजरंग दल संचलित धर्मवीर चंद्रशेखर अण्णा पानखे आंबेगाव या पथकाचे आगमन झाले, त्यांचं मी स्वागत करतो. आणि खरं तर या ठिकाणी सगळ्यांना विनंती, खाली बसा. सगळे व्यासपीठावरचे सगळे खाली बसतील. आणि खरं तर या ठिकाणी श्री सन्मानाची दहीहंडी आणि आरक्षणाची पहिली देशातील दहीहंडी एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी एकत्र आलो ते सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समवेत ही दहीहंडी आपण साकारतोय. या दहीहंडीमध्ये खऱ्या अर्थानं श्री जन्माचं स्वागत आणि श्री सन्मानाची दहीहंडी म्हणून, आरक्षणाची दहीहंडी म्हणून यामध्ये स्त्रियांचा सन्मान आपण संपन्न करतोय. आणि तो सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. ज्यांची नियुक्ती कालवा निरीक्षक जलसंपदा विभागामध्ये या ठिकाणी झालेली आहे, त्या सौभाग्यवती बिजली बबन फालेकर यांना विनंती करतो आपण त्वरित मंचावर यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. तदनंतर कॉन्स्टेबल अक्षता शंकर वाळून महाराष्ट्र पोलीस मनीषा पिचर
त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलीस श्रद्धा काळे, तालुका निरीक्षक बिजली फालेकर, कोमल काळूराम चौधरी पीएसआय पदी नियुक्ती झाली. स्वप्नाली धीरज आदर पीएसआय पदी नियुक्ती झाली. त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. गौरी राऊत पीएसआय. या ठिकाणी सगळ्यांनी खाली बसा, खाली बसा कृपया. एकच मिनिट, सर्वांना विनंती खाली बसा, सगळे खाली बसा, बसा खाली सगळे खाली बसा. माझा आवाज येतोय का? खाली बसा की सगळे. हा आदरपूर्वक सन्मान आपण देणार आहोत. सन्माननीय आदरणीय जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते या सर्व भगिनींचा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करूया. ज्यांचा ज्यांचा नामोल्लेख झालाय अशा सर्व भगिनींना विनंती आपण पुढे यावं. संघर्ष योद्धा आपल्या मराठ्यांचा बुलंद आवाज माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं श्री सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिली वहिली दहीहंडी की जिथे खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान केला जातोय. आपण पाहतोय एका बाजूला म्हटलं जात आहे की लाडकी बहीण योजना, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या मराठी बांधवांना महिला भगिनीला आरक्षण नाही, त्यामुळे नंबर मिळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांना ज्यांना नियुक्तीपत्र मिळालं अशा सर्व सन्मानार्थींचा सन्मान माननीय जरांगे पाटलांच्या शुभास्ते केला जातोय. बिजली फालेकर यांचा प्रथम सन्मान होतोय. तो सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचा आहे. नंतर महाराष्ट्र पोलीस मनीषा पिचड, पटकन खाली बसायचे. तदनंतर पिंपरी चिंचवड पोलीस अधिकारी श्रद्धा काळे. तुम्ही का लगेच नाव घ्या दादा. शीतल थोरात, वैष्णवी महार नवर, श्रद्धा काळे, रुपाली स्वप्नाली केदारी, स्नेहल साहेबराव करंडे, विद्या भांबरे, प्राजक्ता दाभाडे, सिद्धगी शेंबडे, रुपाली तळेकर, सोनाली जावळे, संयोगिता जावळे, ऋतिका लांडे, शीतल दौंडकर, प्रियंका भरत पवार, रुपाली धीरज आदर. बघा इकडे समोर, इकडे समोर. प्रियंका भरत पवार जनसंपदा विभागामध्ये नियुक्ती झाली. त्याचबरोबर जनसंपदा विभागामध्ये अंकिता पाटोळे, महाराष्ट्र पोलीस कोमल काळूराम चौधरी, महाराष्ट्र पोलीस गौरी बाळासाहेब राऊत, इकडे समोर. महाराष्ट्र पोलीस रुपाली धीरज आदत, महाराष्ट्र पोलीस कोमल काळूराम चौधरी, महाराष्ट्र पोलीस रसिका नितीन कुटे, जनसंपदा विभाग रुपाली कोहिनकर. त्याचबरोबर वित्त विभाग शिवांजली राहुल घनवट, त्याचबरोबर पीएसआय राहुल भानुदास घनवट, सागर सुनील राक्षे सहाय्यक कक्ष अधिकारी, आरोग्य सेवक समोर, प्राजक्ता दाभाडे, इकडे प्रियंका मिडगुले पाचरणे, महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये महाराष्ट्रात प्रथम. चला समोर. प्रियंका मिडगुले झाल्यानंतर निखिल भोगाडे, अमोल जठार, जनसंपर्क विभाग, त्याचबरोबर किरण दरेकर आणि सन्मान्य मनीषा पिचड, महाराष्ट्र पोलीस. या सर्वांचा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभास्ते सन्मान संपन्न केला जातो. आणि याही व्यतिरिक्त अजूनही काही
आपले बांधव आहेत, भगिनी आहेत की ज्यांनी नाविन्यपूर्ण कामगिरी करून यश पटकवलंय, अशा सर्व यशस्वी विद्यार्थीनींचं अभिनंदन या ठिकाणी केलं जात आहे. खरं तर या ठिकाणी निमंत्रित आलेले आहेत, परंतु अजूनही काही मंडळी राहिले असतील, त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि यानंतर खऱ्या अर्थानं दहीहंडीचा आनंद घेण्यासाठी आदरणीय जरांगे पाटील उपस्थित आहेत. यामध्ये आता मनोरंजन असणारी जी टीम आहे त्यांना विनंती करेल, आपण थरांचा थरार या ठिकाणी बघण्यासाठी मान्य मनोजदादा जरांगे पाटील आतुर झालेत आणि म्हणून विनंती करतो, कृपया आपण थरांचा थरार सुरू करा. हॅलो, तुषारजी मोडवे पत्रकार उपस्थित आहेत, मनपूर्वक स्वागत. चला बाकीचे खाली बस, बाकीचे सगळे खाली बसतील, सगळे खाली बसतील. चला पथक तयार आहे का? पथक सिद्धिविनायक गोविंद पथक सलामी देत आहे. चाकणचं नामवंत कलापथक आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे पथक आहे ते गोविंद पथक आणि बऱ्याच वेळा त्यांनी फोडण्याचा विक्रम केलाय. असे चाकणचे सिद्धिविनायक पथक या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्व पथकातील सदस्यांना विनंती करतो, आपण मनोरंजनासाठी सुरुवात करा. पैलवान अभिषेक कौदरे आणि पैलवान शुभमदादा कौदरे गोविंदा पथक या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर मनोरंजनाचा प्रयत्न जे करतात मी त्यांना विनंती करतो, 5व्या थरावर चला. यानंतर त्या पथकाची देखील सलामी होईल. पत्रकार अतुल भालेराव आणि दत्ता भालेराव माझे अध्यक्ष पत्रकार संघ यांच्या ठिकाणी आपला मनापासून स्वागत. चला पत्रकाला विनंती, आपलं कार्य चालू ठेवा, चालू ठेवा तुमचं काम. बजरंग दल खेड तालुका प्रखंड गोविंद पथक यांचं या ठिकाणी आगमन आहे, मनापासून स्वागत. बोला की सुरू करा, वेळ कमी आपल्याकडे. खुर्ची जरा मागे सरा, मागे सरा, जरा मागे 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 सरा, सरा मागे. पथकांना विनंती करतो, पथकांना विनंती करतो, सुरुवात करा. चालू आहे ना काम तुमचा. हात बाकीच्या बाजूला सरा, बाकीचे सहकार्य करा, बाजूला सरा, त्यांना जागा द्या. इथे प्रचंड गर्दी जनसागर ओसंडून वाहतोय. याचं कारण असं, ही पहिली महाराष्ट्रातील नव्हे भारतातील दहीहंडी आहे. शिवरुद्र प्रतिष्ठान 2024 म्हणजे आजचं हे 14वं वर्ष यशस्वीरित्या पदार्पण करत असताना अगदी दहीहंडी साकारली. त्या दहीहंडीचा विक्रम झाला ते म्हणजे माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन या दहीहंडीने झालंय. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत. सुरू. सर्वांनी खाली बसा. विशेष करून संयोजकांना विनंती, फोटो नंतर काढूया. खाली बसा सगळे, पहिले खाली बसा सगळे, मागच्या खाली बसा सगळे, बसा खाली. खरं तर या ठिकाणी आपल्या सर्वांचा श्वास आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील व्यासपीठावर आहेत. बऱ्याचशा आपल्याला सलामी देण्याच्या दहीहंडी आणि फोडण्याची दहीहंडी पाहिजे. अजूनही काही कलावंत सेलिब्रिटी देखील येणार आहेत. त्यामुळं आजची भरगच्च दहीहंडी या ठिकाणी साकारली जाणार आहे.
बघा आता मनोरांचा थर चालू आहे. पहिला मनोरा पूर्ण झालाय, दुसऱ्याची तयारी चालू आहे, दुसरा देखील यशस्वी होईल आणि तिसऱ्यावर चढाई चालू आहे. खऱ्या अर्थानं जगामध्ये असा एक खेळ आहे की जिथे एकमेकांना साथ दिली जाते. बऱ्याच खेळामध्ये आपण पाहतो एकमेकाला पकड करून त्याला खाली खेचलं जातं, मग ते राजकारण असो किंवा खेळाडू वृत्ती असो. परंतु खेळामध्ये सगळ्यात महत्वाचा खेळ असतो तो म्हणजे दहीहंडी. याच खेळात फक्त एकमेकाला साथ देत टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. 1 2 3 4 आणि त्या 5व्या थरावर गोविंदा यशस्वी अशी सलामी दिलेली आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझमें है दम तो मट्टी को फोड़. धन्यवाद धन्यवाद. चला या सलामी ज्यांनी दिली त्यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल. तदनंतर पुढचा प्रयत्न करतायत पुढचा प्रयत्न होतोय स्वर्गीय पैलवान अभिषेक दादा कौदळे आणि स्वर्गीय पैलवान शुभम दादा कौदळे गोविंदा पथक खरोशी राजगुरुनगर. या पथकाला विनंती राहील आपण आता आपला मनोरथण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक आगळी वेगळी दहीहंडी म्हणून याकडे मोठ्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय. ज्या दहीहंडीमध्ये श्री जन्माचं स्वागत होत आहे, स्त्रियांचा आदर केला जातोय, त्यांचा सन्मान होत आहे, त्याचबरोबर गोविंदा पथकांचा सन्मान होत आहे आणि आरक्षणाची हंडी म्हणून आरक्षणाची दहीहंडी म्हणून ज्याकडे मोठ्या आदराने आपण पाहतोय तो क्षण या ठिकाणी आलेला आहे. खऱ्या अर्थानं व्यासपीठावर उभं असणारं, व्यासपीठावर विराजमान असणारं आपल्या मराठ्यांचं दैवत छत्रपती शिवरायानंतर ज्यांनी सकल मराठा अखंड मराठा एकत्र केला, 18 पकड मावळ्यांचा मराठा उभा केला आणि खऱ्या अर्थानं आज आरक्षणाची लढाई सार्थपणे देत आहेत ते माननीय मनोजदादा जरांगे पाटील. त्याचबरोबर आपल्या या छत्रपती शिवरायांच्या जिल्ह्यामध्ये हुतात्मा राजगुरूंच्या पावनभूमी राजगुरुनगर खेड तालुक्यामध्ये युवा सभापती म्हणून ज्यांनी प्रभावी काम उभं केलं, ज्यांनी आरक्षणाचा लढा देत असताना गेले तब्बल 7 ते 8 वर्षापासून आरक्षणाचा लढा देत आहेत. अनेकांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं मराठ्यांचं नेतृत्व उभं करत असताना, मराठ्यांसाठी लढा देत असताना प्रत्येक वेळी आरक्षणासाठी झटलेलं हे व्यक्तिमत्व, ज्यांनी कमी वयामध्ये पंचायत समिती सदस्य झाले, सदस्य झाल्यानंतर पंचायत समितीचे सभापती झाले. सभापतीच्या काळामध्ये महामारीचा कोरोनाचा काळ आला. त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पुढं जे नेतृत्व आलं, आपण सगळी मंडळी घरात बसलो होतो, परंतु एकच व्यक्तिमत्व समाजात काम करत होता, ते म्हणजे सभापती, युवा सभापती सन्माननीय राक्षे अर्थात आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, सन्माननीय आपल्या सर्वांचं भावी नेतृत्व आदरणीय अंकुश भाऊ राक्षे यांच्यासाठी एकदा जोरदार काय होता. याचं कारण असं, अनेकांचे जीव वाचवण्यासाठी ही व्यक्ती पुढे आली. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या चाकण एमआयडीसीमध्ये शेकडो व्हेंटिलेटर असतील, शेकडो बेड असतील, हजारो बेड त्या ठिकाणी उपस्थित केले आणि बऱ्याच जणांना दिलासा दिला. प्रत्येकाला आपला माणूस वाटला. हेच आपलं माणूस पुढे जाताना ज्यावेळेस आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी लढा उभा केला आणि आरक्षणाच्या लढ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आव्हान केलं, मराठ्यांना एकत्र या. ज्यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये जे काही भयानक कृत्य घडलं, आपल्या आया बहिणीवर लाठीचार्ज झाला, त्या आया बहिणींच्या लाठीचार्जचा बदला घेण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे मराठे महाराष्ट्रातील पेटून उठले आणि खऱ्या अर्थानं पहिली सभा त्या ठिकाणी झाली ती म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये आणि दुसरी सभा
आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या राजगुरुनगरमध्ये यशस्वी झाली आणि ती यशस्वी करण्यासाठी सन्माननीय आपल्या सर्वांचे नेते अंकुशभाऊ राक्षे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी यशस्वी केली. नवे तर पुढे जाऊन 35 दिवस या ठिकाणी महासागर कीर्तनाचा केला. सक्रिय उपोषण, साखळी उपोषण, अमरण उपोषण असं करत असताना आपण पाहिलंय पुण्यातली महाविराट सभा झाली की महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्य त्या अलीकडच्या काळामध्ये झाली. त्याचं नियोजन, आयोजन आणि सर्व संयोजन ज्यांच्या माध्यमातून झालं ते सन्मान्य अंकुशभाऊ राक्षे आणि आपले सकल मराठा अर्थात अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्या माध्यमातून हे सगळं करत असताना फक्त आमची एकच इच्छा आहे, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, आपल्या मराठ्यांना, आपल्या सगळ्या गोरगरीब लेकरांना आरक्षण मिळावं आणि त्या लढ्यामध्ये हा सगळा समाज तुमच्या बरोबर राहिल्याशिवाय उद्याच्या काळात राहणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो. आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो सन्माननीय अंकुशभाऊ राक्षे यांना. थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा, जय जिजाऊ. खऱ्या अर्थानं गेल्या 13 वर्षापासून संपूर्ण होणारी आपली शिवरुद्र दहीहंडी उत्सव आज 14व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मला वाटतं अनेक जण म्हणतात दादा की 14 वर्षाचा वनवास रामाला करावा लागला. मला वाटतं आम्हाला सर्व समाज बांधवांसाठी हा 14 वर्षाचा वनवास आज संपला आणि खऱ्या अर्थानं सगळे राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सगळ्यांच्या सतरंजी आजपर्यंत उचलल्या, परंतु त्यांना सगळ्यांना बाजूला सारून गोरगरिबांचं, माझ्या गरीब लेकरांचं जे नेतृत्व करतात ते सन्माननीय मराठ्यांचे संघर्ष होता मनोजी जारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या वर्षभरापासून काम करतोय आणि आज त्यांचे पाय या राजगुरुनगर नगरीला आणि दहीहंडीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहिले. मी त्यांना माझा मानाचा मुद्रा या ठिकाणी प्रदान करतो. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं भाग्य आहे. पाटील या अगोदर सलामी देणाऱ्या पथकासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. या अगोदर आमच्या या दहीहंडीच्या स्टेजवर अनेक वेगवेगळ्या पक्षांची मंडळी आली असतील, वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो असतील, परंतु पहिल्यांदा आपल्या फोटो सोडून दुसऱ्या कुठल्या नेत्याचा फोटो नाही, दुसऱ्या नेतृत्वात आम्ही मंडळी काम करत नाही. आणि गेले वर्षभर झाले आमच्या पूर्ण तालुक्याला हे माहिती आहे की आम्ही जीव आणि प्राण मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये काम करतो. खऱ्या अर्थाने आगामी कालखंडामध्ये आपण जी जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती द्याल निश्चितपणे तिथं सोनं करण्याची भूमिका आमच्यासारख्याची राहील. खऱ्या अर्थानं आपण आंतरवाडी सराटीनंतर पाटील आवर्जून सांगितलं पाहिजे की वाशीला जेव्हा आपण गेलो त्या दिवसापर्यंत राजगुरुनगरमध्ये आमचं साखळी उपोषण सुरू होतं. आपल्याबरोबर आमरण उपोषण आम्ही त्या ठिकाणी 10 दिवस केलं, 35 दिवसाचा कीर्तन सप्ताह देखील केला. हे सर्व करत असताना आरक्षणाच्या लढ्याबरोबर जेव्हा जेव्हा समाजाच्या अनेक प्रसंग येतील समाजामध्ये तेव्हा देखील सामाजिक भूमिका म्हणून आम्ही सर्व मंडळी काम करत राहिलो. मग मी एकटा जरी आज या ठिकाणी बोलत असलो तरी माझ्या मागे काम करणारा सर्व तमाम खेड तालुक्यातील अखंड मराठा समाज, अन्य जाती धर्माचे बांधव देखील आज व्यासपीठावरती आपल्या शेजारी बसलेले स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरेंचे बंधू आहेत. खऱ्या अर्थानं समाजाचे सर्व समाजाची लोक या ठिकाणी आहेत. आज राहुल शेठ गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, ते माळी समाजाचे नेतृत्व करतात, परंतु या तालुक्याच्या सर्व समाजाचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. मुस्लिम समाजाचे बांधव देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत, दलित समाजाचे बांधव देखील उपस्थित आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं उद्याच्या कालखंडामध्ये आम्ही सर्वजण, मी राजगुरुनगरच्या सभेमध्ये देखील बोललो होतो की बरेच दिवस या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं सत्ताधाऱ्यांनी देखील आणि विरोधकांनी देखील आपल्याला जे फसवलं ते आम्ही सर्वांनी डोळ्यांनी पाहिलं. वाशीला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सगळे सोन्याचा अध्यादेश देण्याची भूमिका दाखवली, परंतु नंतर अधिवेशनामध्ये सांगितलं की आम्ही 10% आरक्षण देतो. आम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या समाजाची घोर फसवणूक त्या ठिकाणी झाली आहे. जर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगायचं होतं तर त्याच व्यासपीठावर अध्यादेशाऐवजी 10%चं बोलू शकले असते. परंतु खऱ्या अर्थानं आपण जी भूमिका घ्याल त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत. त्यांना आम्हाला माहिती आहे आपण प्राण गेला तरी माझ्या या मराठा बांधवांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही, एवढा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे. आणि खऱ्या अर्थानं राजगुरुनगरच्या सभेत मी जो उल्लेख केला होता की आम्ही पाहतोय की गोरगरिबांचं नेतृत्व म्हणून उद्याच्या कालखंडातले मराठा समाजाच्या बरोबर सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे महाराष्ट्र राज्याचे 22 सक्षम मुख्यमंत्री म्हणून आम्ही पाटील तुमच्याकडे पाहतोय. आम्हाला माहिती आहे
तुम्ही सांगता की मी राजकारणात येणार नाही, परंतु आमची आपल्याला नम्र विनंती आहे, आपण निर्णय निश्चितपणे जो घ्याल त्याबरोबर आम्ही राहू. 288 मतदारसंघात उभे करायचे की पाडायचे तो निर्णय तुमचा, समाज तुमच्या पाठीमागे राहील. पण आमची एक भूमिका, आम्ही एक कार्यकर्ता म्हणून तळमळीने समाज बांधवांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आगामी कालखंडामध्ये आपण जर निर्णय घेतला तर 288च्या 288 मतदारसंघामध्ये विजयी सर्व उमेदवार करण्यासाठी सर्वजण ताकदीने एकत्र लढू आणि उद्याच्या कालखंडामधलं एक प्रभावी नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. या तालुक्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत. साहेब, या तालुक्यामध्ये चाकणची आशिया खंडातली सर्वात मोठी एमआयडीसी आहे. आमच्याकडे 2000च्या वर मोठ्या कंपन्या आहेत, परंतु स्थानिकांना रोजगार मिळत नाही. आमची मागणी आहे की माझ्या स्थानिक युवकांना आगामी कालखंडामध्ये याच तालुक्यामध्ये नोकरी मिळण्याकरता आपण खऱ्या अर्थानं आगामी कालखंडामध्ये मराठा आरक्षणाबरोबर त्या बाबतीतला देखील लढा आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा करावा आणि आमच्या तालुक्यामधल्या एमआयडीसी देखील एखादी वेगळी बैठक बोलावून त्यामध्ये अधिकचं काही करता येईल का ते करावं. शेतकऱ्यांच्या राज्यातले बरेचसे प्रश्न आहेत. आज शेतकऱ्यांचे प्रत्येक वेळेस सरकारकडे बघताना, विरोधी पक्षाकडे बघताना आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आतापर्यंत प्रत्येकाची फसवणूक झाली आहे, पण कोणी जर शेतकऱ्याला न्याय देऊ शकतो तो जो हाडाचा शेतकरी आहे तोच देऊ शकतो. कोणी एसीच्या गाडीत फिरून मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहणारा नेता नाही देऊ शकत. म्हणून खऱ्या अर्थानं ज्याने प्रामाणिकपणे शेती केली आहे, ज्याने प्रामाणिकपणे उसामध्ये देखील शेती केली आहे, असं नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. तुम्हाला समाजाची ती जाण आहे. म्हणून आगामी कालखंडामध्ये माझ्या युवक वर्गाचे रोजगाराचे प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि मराठा आरक्षणाचे प्रश्न घेऊन आपण या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, एवढीच नम्र विनंती करून आपल्याला या ठिकाणी उपस्थित सर्व खेड तालुक्याच्या वतीने मनापासून आपल्याला मानाचा मुद्रा देऊन आपलं स्वागत करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या विचाराची आपण आतुरतेने वाट पाहतोय, खऱ्या अर्थानं मराठ्यांची मुलूक मैदानी तोप माननीय मनोज दादा जरांगे पाटील आपले मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतात. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. बोला मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो. मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ, जय जिजाऊ. धन्यवाद. यानंतर आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांना विनंती करतो आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. सर्व बांधवांना माझा मानाचा जय. खाली बसा, कार्यक्रम खाली बसा. कानात कानात बोलणाऱ्या बऱ्याच मंत्र्याचा कार्यक्रम केला. आज शिवरुद्र दहीहंडी महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्व बांधवांना, इथं जमलेल्या तमाम बांधवांना माझा मानाचा जय. अंकुश बोराक्षे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार, व्यासपीठावर बसलेले सर्व बांधव यांनाही माझा मानाचा जय. सगळ्यांचे नाव माहित नाही, त्याच्यामुळे कोणी काय रुचू नका. मी इथं काय बोलणार नाही शुभेच्छाच्या पलीकडे, कारण मला तुम्हाला जे पाहिजे ते मला इथं बोलता येणार. मात्र एक जाहीरपणानं सांगतो, हे आरक्षण हे जे माझे सगळे भावंडे टोप आहेत यांना अधिकारी बघण्यासाठी आरक्षण पाहिजे, एवढीच माझे फक्त करणार. गोरगरिबांचा हा लढा पुढे न्यायचा आहे. गोरगरिबांचे लेकरं कित्येक दिवस लोकांच्याकडे कामाला ठेवायचे,
तेही गोरगरिबांचे लेकर अधिकारी बनले पाहिजेत हे एवढंच स्वप्न घेऊन मी तुमच्या दारापर्यंत येतो नाही बाबा. आपला दुसरं काही स्वप्न नाही. अंकुश भाऊने सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री व्हा. मला मुख्यमंत्र्याचे हवं नाही. माझी एकच स्वप्न आहे, हे गोरगरिबांचे लेकर अधिकारी बनलेले बघायचे. हे स्वप्न मात्र कडेला नाही. आजचा माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी जितका आनंदाचा दिवस आहे तितका दुसरा दुःखाचा सुद्धा आहे. तो कदाचित तुम्हाला माहित नसेल. या दहीहंडीच्या निमित्तानं तुमच्यासाठी एक आनंदाचा दिवस येतो, माझ्यासाठी. पण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आजचा प्रचंड मोठा दुःखाचा दिवस. मी आल्याबरोबर सांगितलं होतं की हार पण नको. मी मालवण पासून राजकोट पासून आलो. छत्रपतींच्या शिवरायांच्या दुर्दैवी घटनाची स्मारकाची घडली तिथून आलोय. तिथंही सांगितलं होतं मला स्वागत सत्कार आजचा दिवस नकोय. खूप बांधवांना माहित नाही आजचा आम्हाला सत्कार नकोय म्हणून. कारण आजचा दिवस आंतरवालीत माझ्या माता माऊलींवरती रक्ताचा सडा पडला होता. इतका प्राणघातक हल्ला या सरकारनं माझ्या माता माऊलींवरती आंतरवालीत केला होता. आजचा दिवस आम्हाला न करणार आहे. त्या अंतरवालीतल्या महिलांवरती हल्ला नव्हता तर महाराष्ट्रातल्या संबंध माता माऊलीवरती तो हल्ला होता. आजच्या दिवशी आज आमच्या रक्ताच्या थाळीत पडलेल्या आई बहिणीला उचलायला कोणी नव्हतं. छोटे छोटे लेकरं रक्ताच्या थाळीत होते, त्यांना उचलायलाही कोणी नव्हतं. हट्ट एवढाच होता की गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे म्हणून ते आंदोलन सुरू होतं. आज आम्ही प्रचंड दुःखी आहे. आमच्या भावना इथं असलेल्या प्रत्येक आनंद व्यक्त करणाऱ्या बांधवांनी समजून घ्या. इथपर्यंत येण्याचं कारण या राजगुरुनगरमधील बांधवांचं प्रेम आणि कुठं असणारं प्रेम बघून आम्ही इथपर्यंत आलो. सलग 11 घंटे झाला गाडीत बसून. 1 मिनिटासाठी गाडी थांबवली नाही. कोकणापासून ते राजगुरुनगरपर्यंत गाडी कुठंच उभा केली नाही. 4-2 बांधव नाराज सुद्धा झाले की आमचं स्वागत स्वीकारा, आमची विनंती आहे तुम्हाला. परंतु आम्ही गाडी तिथं थांबवली नाही कारण आमचे पाय सारखे राजगुरुनगरकडे उडत होते. कारण राजगुरू नगरमधल्या आणि परिसरातल्या बांधवांनी एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेला ताकद दाखवलेली अशी रेकॉर्ड ब्रेक सभा तुम्ही घेतली होती की तिचा रेकॉर्ड तुटत नाहीये. पुन्हा एकदा घ्यायची. तयार आहेत का तुम्ही? यांना एकदा हिस्सा दाखवायचं. एकदा घोंगडी बैठक होणार आहे, पण ती बैठक अशी होणार आहे की पुन्हा पुणे जिल्ह्यात कधीच झाली नसते. घराघरातले सगळ्या बांधवांनी बाहेर पडायचं एक दिवस. आरक्षण आपण मिळवणार आहे. स्त्री सन्मानाची आणि आरक्षणाची हंडी. मी जास्तीचं न बोलता कारण तुम्हाला सांगितलं की आज आम्ही प्रचंड नाराज असल्यासारखे दुःखी आहे. पुन्हा पुन्हा सांगतो तुमचा आनंदाचा दिवस आहे, परंतु आमची भावना समजून घ्या. जास्त न बोलता या स्त्री सन्मान हंडी आणि आरक्षणाची हंडी शिव रुद्र दहीहंडी महोत्सवानं अंकुश भाऊनी साजरी केली. त्याबद्दल त्यांनाही, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या बांधवांनाही आणि समोर विराट रूपानं जमलेल्या सर्व बांधवांना दहीहंडीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिव. धन्यवाद मनोज जाधव जरांगे पाटील. पुढचे कार्यक्रम पण सगळे ऐका. जरी मी गेलो बरोबर ना असंच म्हणत होतं ना, कारण आणखी बरेच कार्यक्रम होणार आहेत. कोण येणार आहे. सेलिब्रिटी येतील, बाकीचा मनोरंजन असतील, दहीहंडी फुटेल, कुणी जागचं हलायचं नाही. यानंतर पुन्हा सगळ्यांच्या वतीनं आपल्याला घोषणा द्यायचे. मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. नमस्कार, सुप्रभात. भेटीच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे.
मनोज रांगे यांच्या आंदोलनासंदर्भात जरांगेंचं मराठा आंदोलनाचं हे वादळ आता भडकलेलं आहे. रस्त्या रस्त्यांवर जरांगेंच्या स्वागतासाठी अभूतपूर्व गर्दी. महाराष्ट्राचं मुंबईची जनता सुद्धा आमची. धर रे जातो हे भाई धर गाडी चाललोय. माझा मोबाईल नाही ना गाडी घ्यायचं. याला म्हणतात मराठ्यात सगळे भेट दिले मिनिटात कार्यक्रम संपला. मी तुम्हाला सोडत आणि माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा व्यासपीठावर राखून होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. मराठी संघर्ष यात्रा मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांचं राजगुरुनगरमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. आणि आमचा तुमच्यावर संघर्ष यात्रा मान्य मनोजदादा जरांगे पाटील आपासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अभिवादन केलेलं आहे. सर्वांनी आता खाली बसून घ्या. आणि व्यासपीठावर माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समोर फक्त व्हीआयपी बसतील. बाकीच्या सगळ्यांनी मागे जायचंय, सगळ्यांनी मागे जायचंय. चला मागे सगळे. यानंतर खऱ्या अर्थानं आज भारत देशामध्ये प्रथमच ही देहांडी साकारली जाते. ही म्हणजे श्री जन्माची व आरक्षणाची देशातील पहिली देहांडी. आणि या देहांडीसाठी एक आगळं व्यक्तिमत्व उपस्थित होत आहे. ते म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या मराठा बांधवांसाठी घरावर तुळशीपत्र ठेवलं, समाजासाठी आपलं वाहून दिलं आणि खऱ्या अर्थानं वाहत असताना प्रत्येकाचा श्वास जपण्याचं काम माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलं आहे. आणि म्हणून त्यांचं राजगुरुनगरमध्ये अर्थात खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा सन्मान अखंड मराठा समाज खेड तालुक्याच्या वतीनं आणि सभापती आदरणीय अंकुशभाऊ राक्षे युवा मंचाच्या वतीनं व्यासपीठावर केला जातोय. मी विनंती करतो आदरणीय मनोजदादांना आपण त्याचा स्वीकार करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. व्यासपीठावर माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा शुभागमन झालेला आहे. तो विराजमान झालेला आहे. बाकीची गर्दी थोडीशी मागे सरा. संयोजक आयोजक सर्वांना विनंती गर्दी कमी करायची आहे. पाठीमागे सरा. यानंतर आता पुन्हा एकदा थरांचा थरार दहीहंडी सोहळा अर्थात या ठिकाणी सुरू राहणार. माऊली ग्रुप गोविंदा पथक अवसरी खुर्द या ग्रुपच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे स्वागत बजरंग दल संचलित धर्मवीर चंद्रशेखर अण्णा पानखे आंबेगाव या पथकाचे आगमन झाले. त्यांचं मी स्वागत करतो. आणि खरं तर या ठिकाणी सगळ्यांना विनंती खाली बसा. सगळे व्यासपीठावरचे सगळे खाली बसतील. आणि खरं तर या ठिकाणी स्त्री सन्मानाची दहीहंडी आणि आरक्षणाची पहिली देशातील दहीहंडी एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळं आपण या ठिकाणी एकत्र आलो. ते सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समोर ही दहीहंडी आपण साकारतोय. या दहीहंडीमध्ये
खऱ्या अर्थानं स्त्री जन्माचं स्वागत आणि स्त्री सन्मानाची दहीहंडी म्हणून, आरक्षणाची दहीहंडी म्हणून यामध्ये स्त्रियांचा सन्मान आपण संपन्न करतोय आणि तो सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. ज्यांची नियुक्ती कालवा निरीक्षक जलसंपदा विभागामध्ये या ठिकाणी झालेली आहे, त्या सौभाग्यवती बिजली बबन फालेकर यांना विनंती करतो आपण त्वरित मंचावर यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. तदनंतर कॉन्स्टेबल अक्षता शंकर वाळूज, महाराष्ट्र पोलीस मनीषा पिचर, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलीस श्रद्धा काळे, कालवा निरीक्षक बिजली फालेकर, कोमल काळूराम चौधरी पीएसआय पदी नियुक्ती झाली. स्वप्नाली धीरज आदर पीएसआय पदी नियुक्ती झाली. त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. गौरी राऊत पीएसआय, या ठिकाणी सगळ्यांनी खाली बसा, खाली बसा कृपया. एकच मिनिट, सर्वांना विनंती खाली बसा, सगळे खाली बसा, बसा खाली, सगळे खाली बसा. माझा आवाज येतोय का? खाली बसा की सगळे. हा आदरपूर्वक सन्मान आपण देणार आहोत. सन्माननीय आदरणीय जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते या सर्व भगिनींचा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करूया. ज्यांचा ज्यांचा नामोल्लेख झालाय अशा सर्व भगिनींना विनंती आपण पुढे यावं. संघर्ष योद्धा आपल्या मराठ्यांचा बुलंद आवाज माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं श्री सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिली वहिली दहीहंडी की जिथे खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान केला जातोय. आपण पाहतोय एका बाजूला म्हटलं जात आहे की लाडकी बहीण योजना, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या मराठी बांधवांना, महिला भगिनीला आरक्षण नाही, त्यामुळे नंबर मिळत नाही. आणि कोणाला या ठिकाणी ज्यांना ज्यांना नियुक्तीपत्र मिळालं अशा सर्व सन्मानार्थींचा सन्मान माननीय जरांगे पाटलांच्या शुभ हस्ते केला जातोय. बिजली फालेकर यांचा प्रथम सन्मान होत आहे. तो सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचा आहे. तदनंतर महाराष्ट्र पोलीस मनीषा पिचर, पटकन खाली बसायचे. तदनंतर पिंपरी चिंचवड पोलीस अधिकारी श्रद्धा काळे. तुम्ही का लगेच नाव घ्या दादा. शीतल थोरात, वैष्णवी महार नवर, श्रद्धा काळे, रूपाली स्वप्नाली केदारी, स्नेहल साहेबराव करंडे, विद्या भांबरे, प्राजक्ता दाभाडे, सिद्धकी शेंबडे, रूपाली तळेकर, सोनाली जावळे, संयोगिता जावळे, ऋतिका लांडे, शीतल दौंडकर, प्रियंका भरत पवार, रूपाली धीरज आदर. बघा इकडे समोर